नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने सार. ऑगस्ट महिना. आनंद समाधान. 7 ऑगस्ट. रूपाची ओळख नामानेच होते. नुसत्या शास्त्र पठणामुळे होणाऱ्या ज्ञानापेक्षा भक्ती ही निश्चित श्रेष्ठ आहे. भक्ती म्हणजे परमात्मी स्वरूपाचे परमप्रेम होय. कर्म, ज्ञान, योग ही साधने असून भक्ती हे साध्य आहे. कर्ममार्गामध्ये नुसते कर्म बरोबर करण्याच्या हिशेबात मन अडकते आणि मग कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो. त्याला भगवंताचा विसर पडतो. योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते. वृत्ती शांत झाल्या म्हणजे मग मन शून्य होते. ध्यानमार्गामध्ये आत्मान आत्मविचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो. ज्ञानमार्ग कठीण आहे. ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते. भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो. त्याला या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा, त्याचे विभूतिमत्व आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो. सृष्टीमधले सौंदर्य, माधुर्य, मनोहर भाव, पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो. पण सृष्टीमधल्या विभूती रूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही. कारण विभूती हे साक्षात भाव नाहीत. म्हणून भगवंताच्या साक्षात गुणांची आणि भावांची जरुरी लागते. त्याच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते. मात्र सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेले हे भगवंताचेच रूप आहे हे समजायला त्याला भगवंताचे नाम देणे जरूर आहे. जगत हे भगवंतापासून भिन्न नाही. जगात आढळणारी सर्व रूपे भगवंताचीच आहे, पण त्या स्वरूपाची ओळख नामानेच होते आणि ती रूपे नाहीशी झाली तरी टिकून राहते. म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेपलीकडचे असते. म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य होय आणि जे सत्य आहे ते श्रेष्ठच असते. सत्य वस्तू ओळखणे हाच परमार्थ होय. भगवंताची रूपे जिथून येतात तिथे नामाचे वास्तव्य आहे. काही बोलायचे असल्यास, सांगायचे असल्यास, शेअर करायचे असल्यास कमेंट करा. आनंदात राहा. धन्यवाद.